आज आपल्या हॉटेलची साफसफाई चालू आहे ना. हॉटेल बंद असल्यानंतर आपण साफसफाई करून घेत आहोत. ती साफसफाई चालू आज ह्यांना खरंच मूळ पाया काय असतं तिथूनच शिकायला भेटले. आज ह्यांना साफसफाईच करावी लागणार आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत हॉटेल मातोश्रीला. तर मनोज दादा 15 वर्षापासून हॉटेल व्यवसायामध्ये आहेत. आपल्याला देखील हॉटेल टाकायचं आहे. तर त्या हिशोबाने आज मनोज दादाकडून आपल्याला काय शिकायला भेटेल. तर मनोज दादा, आज तुम्ही काय शिकवणार आहात मला? मी पण हॉटेल व्यवसायामध्ये येणार आहे. मित्रांनो, आज हा एकादश, त्याच्यामुळं आज आपल्या हॉटेलची साफसफाई चालू आहे. आणि योगायोगाने ह्यांनी काय आम्हाला सांगितलं नव्हतं येणार आहेत म्हणून. फक्त त्यांनी म्हणले होते की आपल्याला हॉटेलमध्ये एकदा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, तुमचा अनुभव खूप मोठा आहे. तर तुमची 15 वर्षापासून सुरुवात असल्यामुळे आम्ही तुमच्याकडनं व्यवसायात काय काय मार्गदर्शन आहे ते आम्ही हे तुमच्या हॉटेलमध्ये येऊन काम करणार आहोत. तर त्यांना आता सध्या आपलं हॉटेल बंद असल्यामुळे किचनमध्ये तर काय काम नाही. मराठी उद्योजक आहेत सध्या व्यवसायात उतरायला आहेत, हॉटेल व्यवसायात उतरायला आहेत. पण त्यांना आज खरं सांगतो, जिथून सुरुवात असते तेच काम लागणार आहे, त्यांच्या नशिबात तेच आहे. आज आपल्या हॉटेलची साफसफाई चालू आहे ना. हॉटेल बंद असल्यानंतर आपण साफसफाई करून घेत आहोत. ती साफसफाई चालू आज ह्यांना खरंच मूळ पाया काय असतं तिथूनच शिकायला भेटले. आज ह्यांना साफसफाईच करावी लागणार आहे. आणि व्यवसायात जर उतरायचं असेल तर शून्यातनं सुरुवात करावी लागते. त्यांच्यासाठी त्यांच्या नशिबाला आले. तुम्ही बघू शकता, या तुम्ही हॉटेलला आज साफसफाई चालू आहे. तर मित्रांनो, आज आपण साफसफाई कशी करते ते शिकणार आहोत आणि स्वतः देखील साफसफाई करणार आहोत. आता आम्ही दोघं मिळून करणार आहोत, कारण हे करावंच लागतंय, तेव्हाच हॉटेलमध्ये सक्सेस होत आहे.